श्रीराम मंदिर ट्रस्ट पदाधिकारी निवड व बँक खाते कारभारावरून वाद। विश्वस्तांचे जिल्हा बँकेसमोर उपोषण। दहिगाव येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टमध्ये पदाधिकारी निवड आणि बँक खात्याच्या कारभारावरून वाद निर्माण झाला असून बनावट कागदपत्रांच्या आधारे पदाधिकारी निवड केल्याचा आरोप ट्रस्टचे अध्यक्ष नागेश वाघ यांनी केला आहे। या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळावा, बँकेतील खाते क्रमांक 51942 पूर्ववत करून सह्यांचे अधिकार पूर्ववत करावे या मागणीसाठी संबंधित विश्वस्त जिल्हा बँकेसमोर आमरण उपोषणास बसले आहेत। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नागेश वाघ, ट्रस्टचे विश्वस्त मधुकर म्हस्के, लक्ष्मण वाघ, आजीनाथ म्हस्के, संजय सावंत, गौतम हंबर्डे, महादेव म्हस्के, सचिन म्हस्के यावेळी उपस्थित होते। ट्रस्टची निवड धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार 22 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली होती। यावेळी एकूण 11 विश्वस्तांची निवड झाली। धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार 1 महिन्याच्या आत पदाधिकारी निवड करून त्याचा अहवाल महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950च्या कलम 22 अंतर्गत 90 दिवसांच्या आत बदल अर्जाद्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने 14 जानेवारी रोजी पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली आणि 13 मार्च रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात बदल अर्ज दाखल करण्यात आला, असे विश्वस्तांनी सांगितले। त्यानुसार बँकेत पदाधिकाऱ्यांच्या सही नमुन्यांवरून ट्रस्टचा कारभार सुरू होता व नियमित बैठका घेतल्या जात होत्या। मात्र काही विश्वस्त सलग 4 बैठकींना गैरहजर राहिल्याने 9 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या सभेत 5 विश्वस्तांना कमी करण्याचा ठराव करण्यात आला। त्या संदर्भात 13 नोव्हेंबर 2024 रोजी धर्मादाय आयुक्तांकडे बदल अहवालही सादर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले। दरम्यान कमी करण्यात आलेल्या विश्वस्तांनी नाराजी व्यक्त करत ट्रस्टमधील एका विश्वस्ताला सोबत घेऊन स्वतःचा गट तयार केला। त्यांनी 6 विश्वस्त असल्याचे दाखवत 15 डिसेंबर 2024 रोजी पदाधिकारी निवड केल्याचे दर्शवून त्याचा बदल अर्ज 31 डिसेंबर 2024 रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच संबंधित गटाने राजकीय दबावाचा वापर करून अहमदनगर जिल्हा सहकारी बँक दहिगाव शाखेतील ट्रस्टच्या बचत खात्याच्या सही नमुन्यांमध्ये बदल करून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संदर्भात धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्ट चालवण्याबाबत अधिकृत पत्र सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगण्यात येते। मात्र आजपर्यंत असे कोणतेही पत्र सादर करण्यात आलेले नसल्याचा दावा विश्वस्तांनी केला आहे। तरी देखील बँकेकडून खात्याच्या व्यवहारासंदर्भात दुसरे पत्र देण्यात येत असल्याने ट्रस्टमध्ये वाद निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला। या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून न्याय मिळावा या मागणीसाठी विश्वस्तांनी जिल्हा बँकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। याबाबत जिल्हा उपनिबंधक व एडीसीसी बँकेच्या अध्यक्षांना निवेदन देण्यात आले आहे। दहिगाव शाखा स्वतःला धर्मादाय आयुक्त समजत असून कोणताही अधिकृत आदेश नसताना परस्पर सही बदलल्या जात आहेत, असा आरोप ट्रस्टचे अध्यक्ष नागेश वाघ यांनी केला। बँक स्वतःहून पत्र काढत असून मागील वर्षीही अशाच प्रकारे खोडसाळपणा झाला होता। त्यावेळी कलम 41(अ) अंतर्गत बँकेविरुद्ध तक्रार करण्यात आली होती आणि त्यानंतर खाते सील करण्यात आले होते। यंदाही रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा हा प्रकार सुरू झाला आहे। असेच सुरू राहिले तर मंदिराच्या कामकाजात धर्मादाय आयुक्तांचे महत्त्व राहणार नाही, असे वाघ यांनी म्हटले आहे। प्रतिनिधी राहुल आंग्रे, अहिल्यानगर। माजी सरपंच ग्रामपंचायत दहिगाव। आम्हाला बँकेने 5/2/2025 रोजी बँकेच्या खात्याबाबत पत्र दिलं होतं आम्हाला। त्याच्यामध्ये म्हणलं होतं आम्ही विश्वस्त कमी केलेत 5, त्याच्या जागेवर 3 घेतले होते आम्ही विश्वस्त। त्याचा चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्ताकडे पेंडिंग आहे आणि बँकेने असं पत्र दिलं होतं आम्हाला, तुम्ही त्या पेंडिंग चेंज रिपोर्टचा निर्णय जो काय असेल तो घेऊन या, मग तुम्हाला सह्याचे अधिकार देऊ असं आम्हाला सांगितलं होतं। परंतु बँके अजून सगळं संपूर्ण प्रकरण धर्मादाय आयुक्त यांच्याकडे प्रलंबित आहे। प्रलंबित असताना बँकेने दुसरा आदेश काढून जे 10/3/2024 ला दुसरा आदेश काढून परमिशन दुसऱ्या संचालकाला दिली। धर्मादाय आयुक्त ट्रस्टचा कारभार हा जे घटना तयार केलेली आहे त्या घटनेप्रमाणे चालत असतो। बँकेने कुठलीही घटना पाहिलेली नाहीये। असं जर सह्याचे नमुने बदलून जर खात्यातले पैसे काढले जात असेल तर सर्वसामान्य नागरिकाचा बँकेवर विश्वासच राहणार नाही। परस्पर कुठल्या खात्याचे पैसे काढून हे लंपास केले जाते। आमच्या ट्रस्टच्या खात्यातून 5-6 लाख रुपये काढलेले आहेत आतापर्यंत। तरी आमची मागणी धर्मादाय आयुक्तांचा ज्या घटनेप्रमाणे कारभार झाला पाहिजे, बँकेने याच्यात हस्तक्षेप करता कामा नये।
नमस्कार, माझं नाव संजय फकीरा सावंत, राहणार दहेगाव, तालुका जिल्हा अहमदनगर. मी गेले 2002 पासून ते आजपर्यंत कोषाध्यक्ष या पदावर श्रीराम मंदिर ट्रस्ट कारभार पाहत होतो आणि आमची निवड 22/12/2023 रोजी माननीय धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशाने झालेली आहे. त्यामध्ये आमचे 11 विश्वस्त निवडलेले आहेत आणि 11 विश्वस्त निवडल्यानंतर आम्हाला जो काही आदेश केलेला आहे धर्मदाय आयुक्तांनी की 1 महिन्यात पदाधिकाऱ्यांची निवड करायची आणि त्याचा अहवाल 90 दिवसात सादर करायचा. त्याप्रमाणे आम्ही 6/1/2023ला 24ला मीटिंग काढली, अजेंडा काढला. त्याची मीटिंग आम्ही 14/1/2024ला केलेली. पदाधिकाऱ्यांची निवडीप्रमाणे आम्ही सर्व कारभार जो मान्य धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे केलेला आहे आणि त्याचाही चेंज रिपोर्ट आम्ही 23/3/2024 रोजी मान्य धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सादर केलेला आहे. या कालावधीमध्ये आम्ही 2023 ते जवळजवळ 11 महिन्यापर्यंत 4 मीटिंग घेतल्या. तर 4 मीटिंगमध्ये आम्ही जे आमच्यामध्ये 5 सदस्य जे होते विश्वस्त हे कायम ॲबसेंट राहिले. मग ॲबसेंट असल्यामुळे यांना आम्ही 9/11/2024च्या मीटिंगमध्ये यांना कमी केलेला आहे आणि कमी केल्याचा राग आलेली यांनी सर्व कागदपत्र बोगस बनवून त्यांनी ही जी निवड दाखवली 15/12/2025 15/12/2024ला त्या निवडीमध्ये त्यांनी त्यांची पदाधिकारी निवड दाखवून सगळे बोगस कागदपत्र तयार करून त्यांनी बँकेला सादर केले आणि त्यानुसार त्यांनी बँकेत खाते बदल केलेला आहे. तर हे आम्हाला मान्य नाही एवढं. मी नागेश श्रीराम देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष. दहेगाव येथील EDCC बँक ही स्वतःला धर्मदाय आयुक्त समजती. आम्हाला कुठलाही अधिकृत आदेश नसतानाही त्यांनी परस्पर खात्याचे सह्या नमुने बदलले जाते याचं विश्लेषण बँकेने आम्हाला द्यावे आणि जसे आदेश दिले होते त्याप्रमाणे खाते चालू ठेवावे ही माझी विनंती आहे.